नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण ना विदर्भ स्पेशल कढी गोळे कसे बनवायचे आहेत हे पाहणार आहोत। तर सर्वात आधी ना पाट्यावरती आपण मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरे हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आणि कढीसाठी ना ठेचा हा बारीकच वाटून घ्यायचा असतो। आणि तुम्ही येथे बघू शकता माझा ठेचा बारीक वाटून झालेला आहे। आणि त्यानंतर ना आपल्याला येथे गोळ्यासाठी लागणारी तुरीची डाळ सुद्धा वाटून घ्यायची आहे। आणि डाळ ना बारीक असं वाटून घ्यायची आहे। आणि धुतल्यानंतर ना डाळीला आपल्याला 5-10 मिनटं वाढून घ्यायचं आहे, जेणेकरून ना गोळे आपले फुटतील नाही। आणि इथे माझी सर्व डाळ ही वाटून झालेली आहे। आणि त्यानंतर ना आपल्याला कढीसाठी लागणारं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन, आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण कढी बनवायला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्यानंतर मोहरी, जिरे हे तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, मिरचीचा ठेचा आणि हळद टाकून ना याला सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ना इथे कढीचं मिश्रण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आणि ना ही कढी आपल्याला पातळच हवी, कारण की गोळे शिजण्यासाठी आपल्याला कढीमध्ये पाणी जास्तच घालावं लागणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता ना आपण गोळ्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत। तर यामध्ये ना बारीक वाटून घेतलेली जी डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकून याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आणि सर्व गोळे माझे तयार झालेले आहेत। तर आता आपण ना कढीला उकळी आलेली आहे आणि हे सर्व गोळे ना एक एक करून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आणि गोळे टाकल्यानंतर लगेच याच्यामध्ये चम्मच आपल्याला टाकायचं नाही, जेणेकरून हे गोळे फुटतील नाही। आणि तुम्ही इथे बघू शकता 15-20 मिनिटानंतर आपली कढी छान अशी झालेली आहे आणि ही कढी फुटलेली नाही आणि खूप टेस्टी झालेली होती। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।